एकेकाळी ज्या माढ्यात शरद पवारांचं वर्चस्व होतं, आज त्याच माढ्यात शरद पवार गटाचा सुपडा साफ झालाय. जिल्हा परिषदेच्या 7 पैकी 4 जागांवर भाजपला विजय मिळालाय, तर एक जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली, तर 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळाल्यात. माढा तालुका जिल्हा परिषद निवडणुकीत मानेगाव, मोडणीम, टेंभुर्णी, उपळाई बुद्रुक मधून भाजपचे उमेदवार विजयी झालेत, तर कुर्डू व भोसरे येथून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आणि बेंबळे येथून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेत. मात्र माढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एकही जिल्हा परिषदेची जागा मिळाली नाहीये. त्यामुळे राजकीय वर्तुळात या जिल्हा परिषद निकालाची चर्चा रंगताना दिसते. दरम्यान हा पराभव आमदार अभिजित पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. अभिजित पाटील यांनी मोठी ताकद या निवडणुकीत लावली होती, मात्र त्यांना अपेक्षित असं यश मिळवता आलं नाहीये. दुसरीकडे मात्र भाजपचे नेते आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांच्या नेतृत्वात माढ्यात भाजपचं कमळ फुललंय. तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा.